कोर्टाकडून सध्या आदेशाचं वाचन केलं जात आहे। तर आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असं या आदेशात कोर्टानं म्हटलेलं आहे। शिवाय 5,000पेक्षा जास्त लोक काढू नये ही आयोजकांची जबाबदारी होती असंही कोर्टानं म्हटलंय। हायकोर्टामधला हा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात ही सुनावणी आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये असे आदेश आता कोर्टानं दिले। यासह आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं यावर सरकारनं म्हटलंय। तर आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं सरकारनं या ठिकाणी कोर्टाला सांगितलं। तर जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली। एका वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टानं गंभीर दखल घेतल्याचंही कळत आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट। जरांगे यांच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। एका वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। यामध्ये मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण जरांगेंनी जाहीर केलेलं आहे। या वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतलेली आहे। यासह एका वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। जरांगे यांच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली। एका वृत्तपत्राचा संदर्भ कोर्टानं गंभीर देत कोर्टानं याची गंभीर दखल घेतली आहे। तर कोर्टाकडून आदेशाचं वाचन सध्या सुरू आहे। त्यामध्ये बरेच आदेश कोर्टानं दिलेले आहेत। आमरण उपोषणाला परवानगी नव्हती असंही कोर्टानं यामध्ये म्हटलेलं आहे। शिवाय आंदोलनाला एकच दिवसाची परवानगी होती, नंतर नाही असं यावर सरकारनं म्हटलं। हा युक्तिवाद हायकोर्टातला आपण सरकारने परवानगी दिली आणि आता ते नाही म्हणतायत असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं। तर यावर परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आली आहे। तर जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं। शिवाय नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस सुद्धा त्यांनी स्वीकारली नसल्याचं सरकारनं सांगितलं। जरांगे यांच्या आमरण उपोषणाची कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। एका वृत्तपत्राच्या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। तर मरेपर्यंत उपोषण या बातमीची गंभीर दखल कोर्टानं घेतलेली आहे। तर जरांगे यांना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी ती स्वीकारली नाही असं सरकारनं कोर्टामध्ये सांगितलंय।